स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत, जय संविधान। मी आज आशा कळसकर पिंपळगाव पाडे येथे गावाचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच। मी सर्व जनतेस आवाहन करते की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आणि तमाम स्त्रियांना अधिकार मिळाले, ज्यामुळे मी आज गावाची प्रथम नागरिक म्हणून पदारूढ आहे। तरी सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे आणि कायद्याने जीवन जगावे। या संविधान दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। जय भीम, जय भारत। भारत का संविधान है, स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत, जय संविधान। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। की बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। गावचे प्रथम नागरिक सर्व संविधानाचे रक्षण विधान दिनाने सर्व जनतेला तो महामानव डॉक्टर बाबासाहेब संविधान है, स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत, जय संविधान। मी गणेश मोरे पळशीवैद्य लोकनियुक्त सरपंच जनतेस आवाहन करतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आणि तमाम स्त्रियांना अधिकार मिळाले, ज्यामुळे मी आज गावचे प्रथम नागरिक म्हणून पदरूढ आहे। तरी सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे आणि कायद्याने नवीन जीवन जगावे। संविधान दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन।
जय भीम, जय भारत। संविधान है स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत, जय संविधान। मी हजारो नामदेवराव गोतमारे, सरपंच नामनगाव गोतमारे, जयंतीत मी आवाहन करतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले, तमाम लोकांना त्यांचे अधिकार मिळाले। त्यामुळे मी आज प्रथम नागरिक म्हणून पदारूढ आहे। तर तुम्ही सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे, कायद्याने नियम जगावे। संविधान दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा। महामानव डॉक्टर आंबेडकर यांना निवेदन। जय भीम, जय भारत। संविधान है स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत, जय संविधान। मी जयश्री विजय हुरुकले, सरपंच। मी सर्व जनतेला आवाहन करतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब या देशातील संविधान दिन आणि तमाम स्त्रियांना अधिकार मिळाला, ज्यामुळे मी आज गावातील प्रथम नागरिक म्हणून पदावर आहे। तरी सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे आणि कायद्याने जीवन जगावे। संविधान दिनानिमित्त सर्व शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन। जय भीम, जय भारत। भारत का संविधान है, भारत का संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत, जय संविधान। मी सौ कविता निलेश उमाळे, गाव खांडवी, सरपंच। मी सर्व जनतेला आवाहन करते की 26 नोव्हेंबर 1950 रोजी बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले आणि तमाम स्त्रियांना अधिकार मिळाले, ज्यामुळे मी आज गावाची प्रथम नागरिक आहे म्हणून पदारूढ आहे। तरी सर्वांनी संविधानाचा रक्षण करावं आणि कायद्याने नियम पाळावे। संविधान दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा। महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। जय भीम, जय भारत। फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है।
स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत जय संविधान। मी धाडेगाव सौ मंगलाताई रामरतन चोपडे सरपंच। मी सर्व जनतेस आवाहन करते की मी 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आणि तमाम स्त्रियांना अधिकार मिळाले, ज्यामुळे मी आज गावची प्रथम नागरिक म्हणून पदार्पण आहे। तरी सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे आणि कायद्याने निगम जीवन जगावे। हे संविधान दिनानिमित्त सर्व जनतेची शुभेच्छा व मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। जय भीम जय भारत। जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है, भारत का संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत जय संविधान। मी सौ मायावती सुनील ससाने, गाव आडोळ बुद्रुक सरपंच। मी सर्व जनतेस आवाहन करते की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आणि तयम स्त्रियांना अधिकार मिळेल, ज्यामुळे मी आज या गावाचे प्रथम नागरिक म्हणून पदवृद्ध आहे। आणि तरी सर्वांनी संविधान रक्षण करावे आणि कायद्याचे जीवन जगावे। संविधान दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। जय भीम जय भारत। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है, भारत का संविधान है। संविधान। शशिकला जंगलेमन रायपूर सरपंच सातारा। आपला सर्वांची विनंती करते की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले, महिलांना अधिकार प्राप्त करून दिले। त्या अधिकाराने मी आज सरपंच आहे। संविधान दिनाचे सर्वांना शुभेच्छा देते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते। जय भारत। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार आमच्या मानव जातीवर न भुलणारा विषय, न संपणारा विषय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान, अतिशय महान आणि संत तत्वाचे एक मोठे उदाहरण, जागतिक कीर्ती मिळवणारे आमचे असे आदरणीय परमश्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करतो। आजच्या या पावन दिनी, संविधान दिवसाच्या दिनी मी एवढंच सांगेन की बाबासाहेबांना अंतर्भूत असलेली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि मानवावर होणारा अत्याचार थांबण्यासाठी, मानव माणुसकीत राहण्यासाठी जे बाबासाहेबांनी संविधान लावून दिलं, जी लढाई संपवलेली आहे, जी मानवतेची लढाई सुरू केली,
त्या लढाईला मी शतशः विनम्र अभिवादन करतो व संविधान दिनाच्या सर्व जनतेस शुभेच्छा देतो। आणि संविधानाविषयी सांगायचे झाले तर मानव जातीला, विखुरलेल्या जातीला एका ठिकाणी आणि बंधनात ठेवण्याचे काम भारतीय संविधानाने केलेले आहे, हे सर्वश्रुत आहेच। त्यामुळे अशा महान कार्याला मी सलामी देतो आणि अशा महान नेत्याला सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो की ज्याच्यामुळे आज अनंत कुळे, अनंत लोक, अनंत जाती धर्म, अनंत जातीचे लोक एका माळेत, एका मानव जातीला शरण आलेले आहेत। अशा या वचक ठेवणाऱ्या महान वीराला मी विनम्र अभिवादन करतो। जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत, जय संविधान। मी रुपाली संजय भारसाकडे, सरपंच गाडेगाव खुर्द। सरपंच मी सर्व जनतेस आवाहन करते की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आणि तमाम स्त्रियांना अधिकार मिळाले। यामुळे मी आज गावाची प्रथम नागरिक म्हणून आहे। तरी सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे आणि कायद्याने नियम जगावे। संविधान दिनाच्या सर्व जनतेला शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। जय भीम, जय भारत का संविधान है, भारत का संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत, जय भीम। संविधान मी सरपंच शीतल सुनील वानखळे वळशिंगी सर्व जनतेला आवाहन करते की 26 नोव्हेंबर 1949 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान अर्पण केले। त्यामुळे आमच्या सारख्या महिला सर्व क्षेत्रात पुरुषांप्रमाणे अधिकार मिळाला। त्याने आज मी या गावाची प्रथम नागरिक म्हणून पदार्पण झाली। या संविधानाचे सर्वांनी पालन करावे। या कायद्याने आपल्या जीवन जगणे असे आवाहन करते। संविधान दिनाच्या निमित्त सर्व जनतेला शुभेच्छा व महामानवाचं अभिनंदन करते। जय भीम, जय भारत। भारत का संविधान है, भारत का संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत, जय संविधान। सरपंच शोभा शंकर मी सर्व जनते आवाहन करते की त्यामुळे मी आज पदार्पण
तरी सर्वांनी संविधानाची रक्षा कायद्याने निबंधन संविधान विधानानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है. संविधान में इन बातों का रखा देखो ख्याल है. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है. जय भारत जय संविधान. मी सीमा देवचंद पवार, गाव गवळखेड, सरपंच. मी सर्व जनतेला आवाहन करते की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आणि तमाम स्त्रियांना अधिकार मिळाले. त्यामुळे मी आज गावाची प्रथम नागरिक म्हणून सदा रूढी आहे. तरी सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे आणि कायद्याने जीवन जगावे. संविधान दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन. जय भीम जय भारत. जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है. जय भारत जय संविधान. मी सुनील ज्ञानदेव डिवरे, ग्रामपंचायत आसलगाव असे आवाहन करतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान बहाल केले आणि तमाम जनतेला आपापले अधिकार मिळाले. संविधानामुळे हा देश अखंड आणि एकजूट आहे. सर्वांनी कायद्याचे पालन करावे आणि देश एकजूट करावा. संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. भारत का संविधान है, भारत का संविधान है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना बहाल केली आणि त्यामध्ये सर्वांना जे अधिकार दिले त्यापैकी स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिले आणि त्याच अधिकारामुळे आज स्त्रिया समानतेचे जीवन जगत आहेत. त्यामुळे मी आज वडगावगड या गावची सरपंच प्रथम नागरिक उर्मिला रमेश ताकोते 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने तमाम जनतेला आवाहन करते की कायद्याच्या चौकटीत आपले जीवन जगा आणि संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महामानवास विनम्र अभिवादन. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है. स्वतंत्रता को बल देता है,
समता न्याय का फल देता है। हा संविधान दिन आहे। या संविधान दिनाच्या सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। 26 नोव्हेंबरला आपली राज्यघटना अस्तित्वात आली आणि त्यानंतर फार चांगल्या पद्धतीनं लोकशाहीचा कारभार सुरू झाला। अनेक कायदे राज्यघटनेतून निर्माण झाले। सर्व नागरिकांनी कायद्याचा आदर करून कायद्याचं पालन करावं। त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेने आपल्याला काही मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्याचबरोबर आपले काही मूलभूत कर्तव्यही आपल्याला सांगितलेले आहे। मूलभूत कर्तव्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊन राष्ट्रहित जोपासावं। या प्रसंगी संविधान दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है। संविधान में इन बातों का रखा देख। सर्वांना जय संविधान। मी वैशाली विश्वंभर बावगे, धानोरा माशेद्दर सरपंच। आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिले आणि तमाम भारतीय महिलांना त्याचे अधिकार दिले, ज्यामुळे आपण आज मी या गावाचे प्रथम नागरिक म्हणून सन्मानित झाली। मी सर्व जनतेला आवाहन करते की संविधानाचे पालन रक्षण करावे आणि कायद्याच्या चौकटीत जीवन जगावे। सर्व जनतेला माझ्याकडून संविधान दिनाच्या शुभेच्छा व संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। मी वर्षा सुहास वाघ, सरपंच काजेगाव। संविधान दिनानिमित्त तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छिते। 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची सुरुवात केली आणि या संविधानाचे जे काही नियम आहेत त्याचे आपण संरक्षण करावे। त्या संविधानाने आपल्या स्त्रियांना बरंच काही मोकळीक दिलेली आहे। या संविधान दिनानिमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि या प्रसंगी गावाचे प्रथम नागरिक म्हणून सर्वांना संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते। जय भीम, जय भारत। जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है। संविधान में इन बातों का रखा देखो ख्याल है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत, जय संविधान। मी विजय सालिग्राम पवार, महाखेड बुद्रुक, सरपंच। मी सर्व जनतेला आवाहन करतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आणि तमाम सर्वांना अधिकार मिळाले। त्यामुळे मी आज गावचे प्रथम नागरिक म्हणून पदार्पण आहे। तरी सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे आणि कायद्याचे जीवन जगावे। संविधान दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। जय भीम, जय भारत, जय श्रीराम। जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है। संविधान में इन बातों का रखा देखो ख्याल है।
स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। जय भारत जय संविधान। मी गाव टाकळी पारसकर सरपंच मी सर्व जनतेला आवाहन करतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आणि अधिकार मिळवला। त्याच्यामुळे आज गावाचे प्रथम नागरिक म्हणून मी पदावर आहो। तरी सर्वांना संविधान रक्षण करावे आणि कायद्याने जीवन जगवावे। संविधान दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। जय भीम जय भारत। देता है समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का जय भारत जय संविधान। मी फुलाटी बाबूराव पवार सरपंच तुरंगार खुर्द मी असे आवाहन करते की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आणि तमाम स्त्रियांना अधिकार मिळाले। त्यामुळे आज मी गावाची प्रथम नागरिक म्हणून पदावर आहे। तरी सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे, कायद्याने जीवन जगावे। संविधान दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। जय भीम जय भारत। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है। जय भारत जय संविधान। मी सरपंच किसन साहेबराव सोनोने गाव वडगाव पाटण सरपंच मी सर्व जनतेला आवाहन करतो की 26 नोव्हेंबर
1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आणि तमाम जनतेला अधिकार मिळो, यामुळे मी आज गावाची प्रथम नागरिक म्हणून पदरूप आहो. तरी सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे आणि कायद्याचे नियम जगावे. संविधान दिनाच्या निमित्त सर्व जनतेला शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. जय भीम, जय भारत. भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है. दिनांक 26/11 हा संविधान दिन आपण सर्व भारतीय साजरा करत असतो. तर भारतीय राज्यघटना माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे. आणि या राज्यघटनेत सर्वसामान्यापासून सर्वांना, सर्व लोकांना मूलभूत अधिकार, कर्तव्य, सर्व परिस्थिती त्यात समाविष्ट केलेली आहे. आणि मी तर म्हणतो ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे. सध्या आपले मूलभूत हक्क काय आहे, मूलभूत कर्तव्य काय आहे याची जाणीव जर सर्व लोकांनी घेऊन जर आपलं वर्तन केलं तर मला नाही वाटत की कुठलाही प्रॉब्लेम किंवा कुठलीही परिस्थिती हाताबाहेर न जाईल असं मला वाटतं. या दिनी मी माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विनम्र अभिवादन करतो. आणि संविधान दिनाच्या सर्वांना आमच्या मुक्ताईनगर DYSP ऑफिसतर्फे मी विवेक लावणी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है. जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है. जय भारत, जय संविधान. मी लीलाबाई सुरेश ठाकरे, सरपंच शिसुको, आवाहन करते की 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले, समान स्त्रियाला अधिकार मिळाले, ज्यामुळे याच गावची सरपंच प्रथम नागरिक म्हणून पदवले आहे. तरी सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे, कायद्याने जीवन जगावे. दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिनंदन. जय हिंद, जय भारत. संविधान है, स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है. जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान. स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है.
स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का ढल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत जय भारत जय संविधान। मी सरपंच प्रमिला रामदास नागपुरे सावरगाव। मी सर्व जनतेस आवाहन करते की नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले आणि तमाम स्त्रियांना अधिकार मिळाले, ज्यामुळे मी आज गावची सरपंच म्हणून कार्यरत आहे। तरी सर्वांनी संविधानाचे रक्षण करावे आणि कायद्याने जीवन जगावे। संविधान दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जय संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का ढल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का बल देता है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का बल देता है। आपल्या संसदेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला व तसेच लोकांमध्ये संविधानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी 2015 पासून केंद्र शासनाने 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करण्याचे ठरवले। त्यानुसार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली राज्यघटना लिहिली, त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे आपण म्हणतो। या राज्यघटनेत नमूद लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष तत्वांची आठवण संविधान आपल्याला करून देतो। भारतीय संविधानातील कलमात संघराज्य शासन, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, पंचायत राज, नगरपालिका, सहकारी संस्था, निवडणूक आयोग, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीयांचे अधिकार, मतदानाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, संपत्तीचा अधिकार असे अनेक कलमे आपल्या भारतीय संविधानात नमूद आहेत। भारतीय संविधानानुसार संसदेत जनतेसाठी कायदे केले जातात व हे कायदे मंजूर झाल्यानंतर शासन त्याची अंमलबजावणी करते। हे कायद्याची अंमलबजावणी जर नियमानुसार होत नसेल तर आपली न्यायव्यवस्था त्यात न्याय देण्याचे कार्य करते। आपली न्यायव्यवस्था न्याय देण्याचे कार्य करते, त्यामुळे भारतीय न्यायव्यवस्था ही संविधानानुसारच चालते। देशातील प्रथम सर्वोच्च न्यायालय, राज्यातील ठिकाणी उच्च न्यायालय, तर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायालय व तालुक्याच्या ठिकाणी दिवाणी व फौजदारी न्यायालय याप्रमाणे आपल्या न्यायव्यवस्थेचे कार्य हे संविधानाच्या कलमानुसार चालते। संविधान तयार करत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी समाजातील उच्च वर्गापासून तर तळागाळातील सामान्य नागरिकांसाठी समान कायदे केले। समाजातील दीनहीन, गरीब, दीन दुबळ्या, मागासवर्गीय जनतेला समाजात यहाँ पैदा होता है, भारत माँ का लाल है। संविधान में इन बातों का देखो ख्याल है, कोई मरे ना भूख प्यास से इसका प्रावधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का ढल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है।
स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को मिला यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान